नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। कल्याण पूर्वमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। कल्याण पूर्वेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। महेश गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता, त्यामुळे ते चर्चेत आले होते। आता महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गौरक्षकांना आवार घालावा अशा सूचना दिल्या होत्या। तसेच जिल्ह्यात पोलिसांव्यतिरिक्त कुणीही खासगी वाहने तपासणार नाही अशा सूचना देण्यासाठी पत्रकही काढण्यास सांगितले। त्यानंतर आता भाजपाच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेलेल्या सदाभाऊ खोत यांनीही गोरक्षकांवर टीका केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक हानी अनुदान वाटपातील 79 कोटी 67 लाख 97,000 रुपयांचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे। विशेष म्हणजे यापैकी 55 कोटी 12 लाख 72,000 रुपये अतिवृष्टी आणि गारपिटीचे अनुदान शेती नसलेल्या 26,315 व्यक्तींच्या नावावर आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या घाटातील दरीत कोसळून भीषण अपघात झालाय। यामध्ये 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला तर 24 भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली। या दुर्दैवी घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होतोय। अल्पवयीन मुलीची कपडे बदलतानाची छायाचित्रे काढून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर 5 वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी विरोधात 16 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार आरोपी विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो व भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। उत्तराखंड राज्यातील गेस्ट हाऊस खरेदीचे आमिष दाखवत भांडूप मधील एका महिलेने नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाला 1 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। केंद्र शासनाची राजमुद्रा व मोहर असलेल्या बनावट ई स्टॅम्प दाखवून महिलेने हे पैसे उकळले असून संबंधित गेस्ट हाऊसची मालकी तिसऱ्याच व्यक्तीकडे असल्याने संशयित महिलेविरुद्ध इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय। जालन्यात एका मालवाहू ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे। महिलेचे लाडकी बहीण योजनेतील पैसे काढण्यासाठी जालना शहरात आल्या होत्या। ही घटना जालना राजूर रोडवर राजूल चौफुली परिसरात घडली। ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून मात्र नंतर पोलिसांनी त्याला पकडले। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदी निवडणूक जाहीर झाली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे NDA कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केली आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, सभागृहातील आमदारांमधील हमरीतुमरीच्या घटनांमुळे लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सुधारण्यासाठी संसदेच्या धर्तीवर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांसाठी नीतिमूल्य समितीचा स्थापना करण्याची घोषणा नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली। मात्र महिना उलटला तरी अद्याप या समितीच्या नेमणुकीसाठी एकही बैठक झालेली नसल्याची माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली। नांदेड जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू झालाय। जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। रविवारी मध्यरात्री मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शिवाय लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी 7-8 गावात शिरले असून पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी काढण्यात आले आहे, तर 20 ते 25 जण अडकले असून शोध कार्य सुरू आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।